मंथनचा पहिला चेंडू जर आपण बघितला तर पहिल्या चेंडूवर एक धाव मिळाली रमाकांत या खेळाडूला. एका धावेनिशी साईनाथ कोशिंबे टीमने खातं उघडलंय, अकाउंट ओपन केलंय. पहिल्याच बॉलवर अशोक एका साईडला आपण पाहतायत, रमाकांतने मात्र खातं ओपन केलंय. एक रन आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर मंथन उजव्या हाताने. मंथनचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा टॉस झाला आणि वेगवान चेंडू होता. अतिशय चांगला बॉल पाहायला मिळतोय. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. मंथनची बॉडी लँग्वेज अप्रतिम पाहायला मिळते. ज्या पद्धतीने तो आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय सुपर बॉलिंग करत असताना. चांगली गोलंदाजी झाले आहे मंथनची. 2 बॉलमध्ये 1 धाव खर्च केली त्यांनी. अगोदरच खाली जमिनी लगत संपूर्ण शरीर या ठिकाणी टाकताना बॅटर दिसला. फॉलिंग स्वीपचा फटका खेळला जातो. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला वेगाने आणि मिळतील धावा. घ्या चेंडूवर 4. कोसमाई चषक चौकार. स्वागत आहे. अशोक भोईरच्या बॅटमधून एक दमखम दाखवणारा फटका पाहायला मिळाला. फॉलिंग स्वीप खेळलं होतं आणि सरळ बॉलला मात्र पाठवलं फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. 4 रन मिळाल्या फुलटॉस बॉलवर. संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचते. साईनाथ कोशिंबे या टीमची. मंथन पहिले 2 बॉल व्यवस्थित हाताळले, परंतु तिसऱ्या बॉलवर फुलटॉस मिळाला. या वेळेला लो फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला खेळण्याचा इरादा दाखवला, परंतु बरोबर बॅटच्या रडारमध्ये आला नाही बॉल आणि गली रिजनला निघून जातोय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 6. ज्या पद्धतीने संदीप सर 3 षटकांचे सामने पाहायला मिळतात आणि 3 षटकांमध्ये मॅक्झिमम आपण पाहिलं तर 35 किंवा 40 धावा आल्या तर एक चांगली फायटिंग आपल्याला पाहायला मिळते. आपण पहिलं षटक टाकत असताना 4 बॉलच्या समाप्तीनंतर 6 धावा खर्च केल्यात मंथन या गोलंदाजाने. साईनाथ कोशिंबे टीम सध्या 6 वर 1 ही गडी त्यांचा बाद झाला नाही. जमेची बाजू आहे त्यांची. गोलंदाज मंथन तयार. रमाकांत सुद्धा तयार. आखूड टप्प्याचा चेंडू होता. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू होता. मिडऑन मध्ये खेळून काढला बॅटरने. 1 धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 7 धाबा. स्कोर मूव्स ऑन 7. 5 बॉलची समाप्ती 7 धाबा. 5 बॉलचा खेळ झालाय. 7 धावा फलकावर. रमाकांत आणि अशोक लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे थोडीशी तारांबळ उडते फिल्डरची. मंथन 10 ते 15 पावलांचा रनअप. चांगला फटका फ्लिक केले या बॉलला. ऑन साईडला मिडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगलवर फक्त सॅटिस्फाईड व्हावं लागेल आणि एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 8 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. मंथन चांगली गोलंदाजी. 1 चौकार आला, परंतु चांगला कमबॅक सुद्धा त्याने करत असताना पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. यू गया यू आया. कोसमाई माता पावन झाली प्रभाकर शेट पाटलाला. कोसमाई माता पावन झाली प्रभाकर शेट पाटलाला. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला. अनेक ठिकाणी आपण गेल्यानंतर बऱ्याचशा स्पर्धा एखाद्या राजकीय पक्षाच्या नावाने असतात, परंतु अशा कमी फार स्पर्धा पाहायला मिळतात ज्या गावकीच्या नावाने असतात, गावातील देवतेच्या नावाने असतात. तशीच एक मोठी स्पर्धा म्हणजेच कोसमाई चषक. ग्रामीण गटातील सामने आपण बघतोय. ग्रामीण गटाकरता प्रथम पारितोषिक जे आहे आकर्षक ट्रॉफी जी कैलासवासी हरिदादू पाटील यांच्या स्मरणार्थ कोसमाई एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर प्रभाकर पांडुरंग पाटील साहेबांकडून या स्पर्धेकरता प्राप्त झालं आहे. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी जर आपण बघितली तर कैलासवासी मुकुंदधारी पाटील म्हटलं तर अर्थातच प्रभाकर पाटील साहेबांचे काका श्री यांच्या स्मरणार्थ कोसमाई एंटरप्राइजेसचे मालक प्रभाकर पांडुरंग पाटील साहेबांकडून ही द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतोय. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी
कैलासवासी पदुबाई पांडुरंग पाटील म्हणजेच प्रभाकर पाटील साहेबांच्या मातोश्री यांच्या स्मरणार्थ प्रभाकर पांडुरंग पाटील साहेबांनी ती दिलेली आहे. चर्चा होईलच, परंतु आता फुलटॉस बॉल होता, ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. एक वेगळा लुक बघायला मिळाला या फटक्यावर. 2 धावा बॅटरना मिळतील असं वाटतंय आणि कव्हरच्या दिशेने चेंडू गेल्यानंतर 2 धावा पूर्ण केल्यात अशोक या बॅटरने. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात त्या 10 धाबा. स्कोर मूज हो इथे काय घडलंय, थोडासा ओव्हरथ्रो झालाय आणि ओव्हरथ्रोचा फायदा उचलताना 3 धाबांची नोंद होते. 3 धावा पण पूर्ण केल्या जात आहेत. म्हणजेच एक एक चूक तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे इथे. डेफिनेटली तिथे बॉल थोडासा डायव्हर्ट झाला, असं वाटलं की बॉल वेग घेईल आणि बाउंड्री लाईनच्या पार जाईल आमच्या लाडक्या प्रेक्षकांना भेटण्यासाठी, परंतु बॉल डायव्हर्ट झाला. आणि इथून जर आपण पाहिलं तर बॉलला आतमध्ये येत असताना ज्या पद्धतीने 3 धावा, संघाची धावसंख्या 11वर जाऊन पोहोचले गेले. अशोक भोईरकडे मात्र ते ॲबिलिटी स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सातत्याने पाहायला मिळतो. यावेळेला बॉलने खूप बाउन्स घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्टीची आठवण जणू काही या बॉलवर येताना पाहायला मिळाली. गुडलेन स्पॉटवरून अचानक बॉल उसी घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि सरळ बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. जवळून टॉस होतोय, म्हणजे अगदी पायाजवळून हा उसळी घेणारा चेंडू होता. त्यामुळेच पंचांकडे जी अपील केली होती ते अपील सुद्धा फेटाळून लावलंय पंचांनी. धावसंख्या धावपळकर 11, 2 बॉलची समाप्ती. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडूला ऑन साईडला कोण काढला जाते. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थ्रो करण्याआधी 2 धावा होत आहेत पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 13 धाबा. बिनबाद नाबाद 13 धाबांची भागीदारी रमाकांत आणि अशोक या दोघांमध्ये झाली आहे. म्हणजे थोडासा आता भय असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमवरच. 13वर एकही गडी बाद झाला नाही. 1.3 बॉलची समाप्ती झाली. नीरज गोलंदाजी करतोय. रमाकांत 4 चेंडूंमध्ये 4 धावसंख्येवर खेळतोय. अशोक 5 चेंडूंमध्ये 9 वर खेळतोय. चांगला लेखाजोखा आपल्याला बघायला मिळतोय. चांगला डिजिटल स्कोर अपडेट या ठिकाणी केला जातोय गौरव पाटील यांच्याकडून आणि तारीफ करेन मी गौरवची. थोडासा शॉर्ट बॉल होता, मोठा पटका खेळलाय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून वरून चेंडू गेलाय सीमारेषे पार. मिळतील धावा 6. षटकार. कशावरी थांबल्या मन पुरवलाय बायाचा, तरी कशावरी थांबल्या बाया दोघा. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. 19 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. रमाकांत यावेळेला बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. 1 रन मिळेल, स्मार्ट सिंगल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 20. या धावसंख्येवर 20 रन 5 बॉलचा खेळ झालाय. यानंतर होणारा सामना माऊली 11 तलावपाडा वर्सेस आदर्श फणसपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. चला लगेच आपण टॉस करण्यासाठी या. प्रमोदजी 3 बक्षिसं आपण बघितलं. ग्रामीण गटामध्ये सुद्धा तुम्हाला अनेक बक्षिसं आहेत. 4थं पारितोषिक सुद्धा या ग्रामीण गटामध्ये तुम्हाला ठेवण्यात आलंय. कैलासवासी जगदीश महादेव पाटील म्हणजेच प्रभाकरचे पाटील साहेबांच्या भाऊजी यांच्या स्मरणार्थ कोस्मा एंटरप्राइजेसचे मालक प्रभाकर पाटील साहेबांकडून हे 4थं पारितोषिक ठेवलं. इथे आता चूक झाले आणि चुकीचा फायदा बॅटिंग करणाऱ्या साईनाथ कोशिंबे टीमला झालाय. चौकार येतोय हा. 4 धाबांचा इशारा आलाय, हे तुम्ही बघू शकतायत. आय थिंक बॅटचं लिडिंग एज लागलंय आणि चेंडू खाली निघून गेलाय. लॉंग स्टॉप बाईचा इशारा केलाय. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने हा चेंडू गेलाय. चौकार मिळालाय आणि चौकाराच्या सहाय्याने धावसंख्येला सुद्धा आकार येतोय. धावसंख्या पोहोचली 24. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24. 24 फॉर नो लॉस. पुरस्कृत
वेगवेगळी बक्षिसं आपल्याला पाहायला मिळतात आणि ही संपूर्ण देण आहे ती प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेबांची. अगदी आपण पाहिलं तर 2017 नंतर जे बिगुल वाजलं ते 2026 या वर्षामध्ये यावर्षी स्पर्धा भरवायची म्हणजे भरवायची. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतायत कुसमाई चषकाचं बिगुल वाजलं आणि प्रत्येक खेळाडू प्रत्येक संघ प्रॅक्टिसला लागले, कारण या विभागातील एक मानाचा वर्ल्ड कप आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही आहे. जो आपण पाहू शकतायत वैतरणा विभागातील जेवढ्या स्पर्धा होतात या वसई विरारमध्ये, त्यामधील मात्र हा मानाचा वर्ल्ड कप आपल्याला पाहायला मिळतो. माऊली तलावपाडा टीमचे कॅप्टन आपण यायचे, आदर्श फणसपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. 24 नो लॉस, चांगली पार्टनरशिप आतापर्यंत रमाकांत आणि अशोक भुईर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. रमाकांत 11 वर खेळतोय, अशोक 9 वर खेळतोय. पहिलाच बॉल गोलंदाज प्रणवने मात्र खूपच बाहेर या वेळेला डिलिव्हर केला होता आणि यस पंच विरल नायर सर वळतायत. 1+1 वाईट +1 अशा 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचले गेले. 26 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. आणि खार्डी गाव म्हटलं ना तर एक माणुसकीचं नातं जोडणारं गाव आपल्याला पाहायला मिळतं आणि खऱ्या अर्थानं माणुसकीचं माहेरघर म्हणून या गावाला ओळखलं जातं. ते खार्डी गावामध्ये सुरू असलेला हा क्रिकेटचा घमासान. नुकताच जो चेंडू टाकला त्या चेंडूवर 2 धाव मिळत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या धावफलकावर 26. स्विंग अँड मिस, रायझिंग झालंय, सरप्रायझिंग केलंय, सरप्राईज दिलंय या गोलंदाजाने बॅटरला. हा डॉट बॉल. प्रणव यावेळेला निर्धाव चेंडू टाकतोय. धावसंख्या धावफलकावर जर आपण बघितलं तर ती आहे बिनबाद 26 साईनाथ कोशिंबे संघाची. धावगती चांगली आहे. चांगल्या धावा उभारल्या, 26 धावा, परंतु आता 5 बॉल जे आपल्याला पाहायला मिळतील एकंदरीत त्या 5 बॉलवर टार्गेट असेल. ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केला आहे. एक नंतर मेल संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 धावेच्या मदतीने पोहोचेल का? आणि यस, डेफिनेटली गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन्स मिळतील 28ला 0. बिनबाद 28 2.2 बॉलच्या समाप्तीनंतर आणि करंट रन रेट 12चा आपल्याला बघायला मिळतोय. प्रोजेक्टेड स्कोर 36 पर्यंत जाऊ शकतोय हे दर्शवलं इथे साईनाथ कोशिंबे टीमचा. प्रणव तयार, अशोक करता ऑफ स्टमर शफल झाला. अशोक ताकद तर वापरले परंतु लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत, तो करत नाही कोणती चूक आणि या विकेटने भागवली प्रणव यांनी संघाची भूक. विकेट डाऊन, पहिला धक्का, 1 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 28. ये सोनिया दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा ना, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आलेत तिथे. थँक्यू सो मच. टॉस आपण करणार आहोत थोड्याच वेळात. टॉस बॉक्स मध्ये आपण बघणार आहोत प्रमोद शेडगे सरांना. धावसंख्या 28 आणि 28 वर पहिली सफलता मिळाली. जी भागीदारी होती ते भागीदारी तोडण्यामध्ये यश आलं ते प्रणव या गोलंदाजाला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली गेले. 4 वर 1 विकेट त्यांनी मिळवलाय. लो फुल टॉस बॉल होता ऑन साईडला. एक नंतर मेलला लॉंगॉनचा फिल्डर फार वेगाने येतोय. चांगली फिल्डिंग आणि तेवढाच ॲक्युरेट थ्रो पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने 29 धावा. साईनाथ कोशिंबे टीम प्रथम बॅटिंग करत असताना आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतंय संघ आहे श्रीराम कसराळी. शिस्तबद्धता आपण बघितलं या स्पर्धेमध्ये, कारण एका बाजूला आपण बघतोय फिल्डिंग करताना श्रीराम कसराळी बी या टीमला. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, टायमिंग प्रॉपर नव्हतं तरी सुद्धा धाव मिळतील असं वाटतंय. फॉरवर्ड स्कोर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थ्रो करण्याआधी 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या जातात बॅटरद्वारे. 2 धाव मिळतील. कराफेकी होती तरी सुद्धा 2च धावावर रोखलं गेलंय. धावसंख्या 2 ने पुढे गेली. 1 गडी बाद 31. साईनाथ कोशिंबे टीमची धावसंख्या. 13 वर खेळतोय रमाकांत नावाचा खेळाडू. 7 बॉलमध्ये 13 रन त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. सातत्य दाखवतोय एक लेफ्ट हँड बॅटर, एक चांगला उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज, परफेक्ट ऑलराऊंडर. मात्र या वेळेला संधी होती पुरेपूर. खूपच बिमर पाहायला मिळाला हा बॉल. डेंजरस बॉल असतात अशा प्रकारचे आपण पाहतायत.
कारण अशा प्रकारचे बॉल जर शरीराचा वेध घेतात ना त्यावेळेला खूप मोठी जखम होताना पाहायला मिळते. ही डेंजरस डिलिव्हरी होती, बिमार करणारा हा बॉल होता. हां यस, दुखापत अनेक आपण असं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पूर्वी म्हणायचो की वेस्ट इंडिज गोलंदाजांमध्ये ती क्षमता होती, अशा प्रकारचे बेमर चेंडू ते जास्त टाकायचे. गोलंदाज तयार, प्रणव. ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा चेंडू होता. बॅटरला असं वाटलं होतं की वाईड लाईनच्या बाहेर चेंडू निघेल, परंतु तसं काही झालं नाही. आणि हे तुम्ही बघू शकताय रिप्लेमध्ये, किती चांगला चेंडू टाकलाय, वाईड लाईनच्या आतून चेंडू टर्न गेलाय. किती बारकाईने लक्ष केंद्रित करतात पंच. चांगली अंपायरिंग आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. याचबरोबर पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना आपण बघितलं साईनाथ कोशिंबे टीमची धावसंख्या झाली आहे ती 32 धावा. 33 धावसंख्येचे टार्गेट असेल. टार्गेट कसं चेस केलं जाईल याची चर्चा तर करणारच आहोत. चर्चा करण्याआधी आपण थेट वळूया टॉस बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी सज्ज राहतील आमचे साथी समालोचक मित्र प्रमोदजी शेडगे. ओ टी यू. की आपल्या शुभ हस्ते टॉस व्हावा. कुसुमे चषक 2026 आणि 7707 प्रभाकर शेठ पाटील साहेबांचा हा लकी आकडा म्हणून पी नंबर आपल्याला पाहायला मिळतोय. मनोजी राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते माऊली तलावपाडा एका साईडला आपण पाहताय, तर एका साईडला आदर्श फणसपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला शुभेच्छा असतील. 7707. परंतु कोसमाई चषक आलाय. धन्यवाद मनोजी राऊत साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. जास्त वेळ घेणार नाहीये. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. आता काही प्लेइंग इलेव्हनमध्ये चेंजेस केलेले आहेत नाही. या स्पर्धेला प्रभाकर शेठ पाटील साहेबांच्या या स्पर्धेला तुम्ही एन्जॉय करतायत? हो, खूपच. थँक्यू व्हेरी मच. आपण जर टॉस जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता? बॅटिंग. मनासारखे फलंदाजी आले. आता तुम्हाला 3 षटकांमध्ये एक चांगल्या टोटलपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. आता 3 ते 4 फलंदाज असे तुमचे भरोश्याचे कोणते असतील की अपेक्षा फार असतील? मी, मयूर, प्रतीक. नक्कीच या स्पर्धेचं वैशिष्ट्य काय काय म्हणशील? खूपच चांगलं आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. दोन्ही टीमच्या कॅप्टनचा धन्यवाद व्यक्त करतो. मनोजी राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी कॉइन स्पिन झाला आणि आदर्श फणसपाडाच्या टीमच्या कॅप्टनने सांगितलं आम्ही प्रथमतः हा गोलंदाजी स्वीकारू. आदर्श फणसपाडा ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल. जाऊया कमेंट बॉक्समध्ये. पुन्हा एकदा संदीपजी गावण सर दिग्गज समालोचक आणि त्यांच्या समवेत दिग्गज समालोचक हेमंत पाटील सर जोडले जातील. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रमोदजी शेडगे सर. आपण बघतायत बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ता म्हणून श्री मनोज कमलाकर राऊत साहेबांकडे बघितलं जातं. तलावपाडा आणि या पालघर जिल्ह्यातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मनोजजी कमलाकर राऊत, श्री कमलाकर बाबूराव राऊत साहेबांकडून या स्पर्धेकरता सन्मानचिन्ह उपलब्ध झालेत. त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून आभार मानतोय. मॅन ऑफ द मॅच करता जे काही ट्रॉफीज आहेत ते कोसमाई इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर श्री प्रभाकर पांडुरंग पाटील साहेबांनीच या स्पर्धेकरता आपल्याला दिलेले आहेत. गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर, क्षेत्ररक्षक, आणखीन काही जी मोमेंटो आहेत ते सचिनचे पाटील आणि तुकाराम पाटील साहेबांनी या स्पर्धेकरता दिलेले आहेत. त्यांचा सुद्धा आम्ही आवर्जून उल्लेख करतोय. खूप चांगले सपोर्ट्स त्यांनी या स्पर्धेमध्ये दिलाय. मॅचकडे वळतोय. माझ्यासमोर जुळले जात आहेत महाराष्ट्रातील नामवंत समालोचक हेमंत पाटील. टार्गेट जर आपण बघितलं तर 33 धावसंख्येचे टार्गेट आहे. 33 धावा पूर्ण करण्याकरता आता श्रीराम कसराळी आपले 2 प्यादे कसे वापरेल. 2 बॅटर गेलेत त्यांचे, प्रणव आणि धबल. प्रणव आणि धबल हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. खूप चांगलं कोसमाई क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतोय. एखाद्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आपण समालोचन करतोय असं लुक या मैदानाला आलाय. हेमंत, अगदी बरोबर. आपण बघतोय चांगलं मैदान बनवले, भरपूर मेहनत घेतली, जवळजवळ 1.5 ते 2 महिने मेहनत घेतली. ह्यावेळेस पहिलाच बॉल लॉफ्ट केले बॉलला वाणिश लॉंगांच्या दिशेने. पहिल्याच बॉलवर एक जबरदस्त हिट. फलंदाज आपण बघतोय प्रणवच्या बॅटमधून जो पॉवर हिटर बॅटर आहे. सुरुवात जबरदस्त. अप्रतिम शॉट, सुरुवात दमदार. दुसरा बॉल पुन्हा एकदा ऑफसाइडच्या दिशेने. फिल्डर नाही, नो चान्स फॉर द फिल्डर. 4 रन्स. आणखीन एक जबरदस्त फटका.
षटकारानंतर चौकार येतोय प्रणवच्या बॅट मधून 2 बॉलवर 10 रन्स. वाट ग ते प्रणवला भूक लागले म्हणूनच धावांची भूक त्याची कमी होताना दिसत नाही. 2 मध्ये 10 धावांवर तो खेळतोय. पुढचा बॉल बॅटचं एज लागलाय. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये क्षेत्ररक्षक चुकले. आता चेंडू फाईन लेग रिजन मध्ये जातोय. 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्यात. म्हणजेच या ठिकाणी भाग्य सुद्धा साथ देत नाही फिल्डिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात त्या 12 धाबा. साईनाथ कोशिंबे विरुद्ध श्रीराम कसराळी बी असा मॅच तुम्ही बघतायत. कसराळी बी टीमची धावसंख्या 12. बघितलं पण तर 33चं टार्गेट आहे आणि 33चं टार्गेट चेस करत असताना 11च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. मात्र पहिल्याच 3 बॉलवर 12 धावा आलेल्या आहेत. फुलटॉस बॉल टर्न केले बॉलला एक लॅप स्वीपच्या अंदाजामध्ये बॉलला पाठवलंय लॉंग स्टॉपच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी थांबवला जातोय. बॉल 3चा कॉल आहे. जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 3 रन्स या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही फलंदाज आणि 3 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 15 रन्स. सुरुवात पहिल्या डावाची सुद्धा चांगली झाली होती. मात्र शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी धावा आल्या त्यामुळेच धावपळ कुठेतरी रोखला गेला. 33 धावसंख्येचा चेस करते वेळी आता 15 धावा 4 चेंडूंमध्ये आलेत. ओव्हरपिच बॉल होता. कव्हरच्या वरून चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. 2 बाउन्स 3 बाउन्स. अंतिम क्षणी हे चांगले क्षेत्ररक्षण. पाहता पाहता फलंदाजी करणाऱ्या टीमने या चेंडूवर किती धाव पूर्ण केल्यात ते आपण बघूया. 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 17 धाबा. 17 रन्स ऑन दी बोर्ड. फ्लाइंग स्टार्ट मिळालेले आहे या ठिकाणी श्रीराम कसराली बी टीम साठी. पॉसिंग शॉट आहे हवेत. बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल त्या ठिकाणी आणि सोपा कॅच. विकेट या ठिकाणी जाते. फलंदाज होईल बाद. स्वॉप डिस्मिसल बाद होतोय. फलंदाज धवल ह्याची विकेट जाते आणि पहिला विकेट या ठिकाणी जातोय तो श्रीराम कसराली बी या टीमचा. पहिला धक्का लागलाय आणि धवल मॅच आला होता जवळ आणि तेव्हा बाद झालाय धवल. धावसंख्या आपण बघितली धाव पळकाभर ती आहे सध्याच्या घडीला 17 धाबा. 1 गडी बाद 17 धाबा. धवल याला परतावं लागतंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरता गेलाय धीरज. प्रणवने 4 बॉलमध्ये 15 धावा बनवलेत. आता मेहुल हा गोलंदाजी मार्गावर आलाय. कालच्या दिवसात सुद्धा मेहुल नावाचा खेळाडू गुजरात येथील खेळाडूला मी पाहिलं होतं. आता 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 16 धाबांची गरज आहे. 12 मध्ये पाहिजे 16 धाबा. धाबा रोखण्याकरता प्रयत्न होईल काय? गोलंदाजाला मेहुल. आकुडबाचा चेंडू होता. टायमिंग प्रॉपर करता आलं नाही. अगोदरच वेगवान फटका खेळण्याच्या प्रयत्नात होतं बॅटर आणि यावेळेला चेंडू गेला बॅकवर्ड स्कोरलेग क्षेत्रात. 1 ने धावपळ पुढे सरकलंय आणि धाबा लागल्या जातात. 1 गडी बाद 18. सोपं झालंय आव्हान. मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर कमबॅक करावे लागेल. फिल्डिंग करणारी टीम साईनाथ कोशिंबे या टीमला विकेट मिळवावे लागतील. डॉट बॉल जास्त टाकावे लागतील. हाफ ट्रॅकर बॉल हुक करण्याचा प्रयत्न. फलंदाज चुकतोय. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. हा बॉल जातो डॉट. मेहुलनी सुरुवात चांगली केली. गोलंदाजीमध्ये पहिल्या 2 बॉलमध्ये फक्त 1 धाव मोजतोय मेहुल. एमन संयम नावाचा दागिना तुमच्याकडे कुठेतरी असायला पाहिजे. अचानकपणे तुम्ही आक्रमक भूमिकेमध्ये येत आहे परंतु ती आक्रमकता दाखवण्याकरता तुमचं टायमिंग सुद्धा चांगलं योग्य पद्धतीने जुळून आला पाहिजे चेंडू आणि बॅटचं. यावेळेला लेग बाईचा इशारा. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू गेलाय. 1 अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 19. टार्गेट होतं 33चं. जवळजवळ आता चेसिंगच्या भूमिकेमध्ये दोन्ही बॅटर चांगलं काम करतायत. पहिल्या ओव्हरमध्ये अटॅकिंग सुरुवात झाली होती. या ओव्हरमध्ये थोडंसं शांत ठेवलेलं फलंदाजाला. जबरदस्त बॉल हा सुद्धा आपण बघितला. शॉपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फुल करत होतो या वेळेला. शरीराला बॉल लागतो. पुन्हा एकदा लेग बाईचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 20 रन. 20 रन्स ऑन द बोर्ड. 33चं टार्गेट पूर्ण करायचं आहे. अजूनही 8 बॉलमध्ये जिंकण्याकरता 13 धावांची आवश्यकता आहे.
ओहो वॉट अ स्ट्रोक, टायमिंग प्रॉपर. 7 बॉल मध्ये 7ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी श्रीराम कसराले टीमला. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, हवेत बॉल जरूर होता. एक्स्ट्रा कव्हरचा फील्ड त्या ठिकाणी मिड ऑफच्या दिशेने येतोय. फील्ड करेल, रनआउटची संधी, विकेट जाईल, फलंदाज होईल बाद आणि दुसरा विकेट जातोय श्रीराम कसराली बी टीमचा. फलंदाज बाद. चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला, आई कुसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला, आई कुसमाई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला, आई कुसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. या बॅटरने अटॅकिंग बॅटिंग केली होती. तोच बॅटर या ठिकाणी रनआउटच्या रूपाने बाद होतोय. प्रणवनी बनवले आपल्या टीमसाठी. तब्बल जर आपण बघितलं तर चांगली बॅटिंग केली प्रणवने. एकंदरीत 22 धावा बनवल्या आपल्या टीमसाठी. अष्टपैलुत्व सिद्ध केलं आपल्या टीम करता. मला वाटतं 16 धावांचं योगदान देऊन तो खेळाडू बाद झालाय. एकूण धावसंख्या जर आपण बघितली तर एक गडी बाद सध्याच्या घडीला धावा आहेत धाव फळकावर त्या 26 धावा. शेवटचे 27 झालेत. पुन्हा एकदा करेक्शन होत आहे. 27 झाले. 6 धावांची गरज आहे. करेक्शन करतायत. लेफ्ट आर्मचा मारा, चांगला बॉल, बॅटच्या मदतीनं हा चेंडू पाठीमागे गेलाय. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 28. 5 बॉलमध्ये 5 धाब्यांची आवश्यकता. 5 मध्ये 5 पाहिजे. बॉल ऑफ रन इक्वेशन एच लागून बॉल शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने गेला होता. एक सिंगल कंप्लीट केलेली होती. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर बॉलर. फुल टॉस बॉल आणि जबरदस्त हिट आहे. बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. विजयी होतो या ठिकाणी श्रीराम कसराली टीम बी. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक साईनाथ कोशिंबे टीम. आदरण मैदानी आवाज घुमणार चौकार षटकारांचा, षटकारांचा घुमणार चौकार. थँक्यू सो मच. हार्ड लक टफ लक साईनाथ कोशिंबे टीम. या स्पर्धेमध्ये चांगला खेळ तुमचा सुद्धा झालाय. सध्या पराभूत झालेल्या टीमचा सुद्धा आम्ही सन्मान करतोय.